नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्ये विराजमान असलेल्या परमात्म्याला माझा सादर प्रणाम. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत हसण्याची ताकद म्हणजेच अ पॉवर ऑफ स्माईल या विषयावर. मित्रांनो, आपले सर्वांचे जीवन हे खूप धावपळीचे झाले आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे माणसाचे जीवन पळते आहे. दिवस रात्र धावपळीमुळे माणूस स्वतःचं खरं जगणंच विसरून गेला आहे, असे अनेक अभ्यासातून आपल्याला निष्कर्षाला आलेले दिसून येईल. सततच्या तणावाखाली जगण्याने माणसाचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहेच, याचा दुष्परिणाम शारीरिक आरोग्यावरही होताना दिसत आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची हीच ती वेळ. यावर अत्यंत प्रभावी औषध निसर्गानेच आपल्याला दिलेले आहे आणि ते म्हणजे हास्य. हसत हसत जगायचं की कणत कणत मरायचं हे आपल्या आपणच ठरवायचं, अशी एक छान कविता आपल्या अनेक जणांच्या वाचण्यात ऐकण्यात आली असेल. त्या संपूर्ण कवितेमध्ये जीवन कसे जगावे हे खूप छान पद्धतीने समजावले आहे. अ स्माईल कॅन चेंज युअर लाईफ असं म्हटलं जातं. आपल्या एक स्मित हास्याने अनेकांचे चेहरे आपण खुलवू शकतो. एखाद्या हसऱ्या बाळाकडे बघितल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, नाही का? एका फोटोसाठी केलेले स्मित हास्य आपला फोटो सुंदर करू शकतो. तर सदैव हसतमुख राहिलो तर आपले जीवन किती सुंदर होईल याचा आपण कधी विचार केला आहे का? नसेल तर आपल्याला तसा विचार करायला हवा. आपण कोणत्याही प्रकारचे काम करत असू ते जर सतत हसतमुखाने आनंदाने केले तर आपले शरीर सदैव ऊर्जावान आणि तंदुरुस्त राहू शकते, यात शंकाच नाही. आपल्या एका स्मित हास्याने इतरांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येईल. या प्रकारे आपण एकमेकांना आनंद वाटू शकतो आणि संपूर्ण जगत सुखी समृद्ध करू शकतो. या संदर्भात एक कथा माझ्या वाचनात आली, ती मी आपणास सांगतो. एक दानशूर राजा असतो. तो दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला दानधर्म करत असतो. दान घेण्यासाठी आलेल्या रांगेत एक वृद्ध व्यक्तीही दररोज उभी असते. पण त्या वृद्ध व्यक्तीचा नंबर आला की तो आपल्या मागील व्यक्तीला पुढे करत राहतो. सूर्यास्त झाला की दानधर्म थांबतो. परत दुसऱ्या दिवशी असेच चालू राहते. हे सर्व राजाच्या लक्षात येते. तो आपल्या शिपायांना सांगून त्या वृद्ध व्यक्तीला दरबारात हजर करण्यास सांगतो. राजा त्या वृद्ध व्यक्तीला असे करण्याचे कारण विचारतो. त्यावर ती वृद्ध व्यक्ती राजाला उत्तर देते की हे राजन, जसे तुम्ही दानधर्म करत आहात तसेच मीही दानधर्म करतोय. यावर आश्चर्यचकित होऊन राजा म्हणतो, ते कसं काय? ती वृद्ध व्यक्ती उत्तर देते की हे राजन, तुमच्याजवळ दान देण्यासाठी सोने, चांदी, हिरे, जवाहरात हे सर्व काय आहे ते तुम्ही दान करत आहात. यातले माझ्याकडे काहीच नाही. त्यामुळे माझ्याकडे जे आहे तेच मी दान करू शकतो. म्हणून मी दररोज सकाळी नंबरला उभा राहतो आणि जेव्हा माझा नंबर येतो तेव्हा मी मागच्याला माझा नंबर देत राहतो. सूर्यास्त झाला की मी परत जातो आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी नंबरला रांगेत थांबतो. हे ऐकून राजा खुश होतो आणि त्या व्यक्तीला भरपूर दान देऊन सन्मानपूर्वक घरी पोचवतो. या कथेतून आपल्याला खूप मार्मिक बोध शिकायला मिळतो की आपल्याकडे जे काही सहज उपलब्ध आहे ते आपण इतरांना देऊन खूप पुण्य कमावू शकतो. कोणाकडे ज्ञान असेल त्याने ज्ञान वाटावे. ज्या कोणाकडे अनुभव असतील ते शेअर करून मदत करावी. ज्या कोणाकडे विशेष कौशल्य असेल तर त्याचा उपयोग करून इतरांच्या जीवनात सुख, शांती, समाधान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि अगदीच काही नाही तर एक स्मितहास्य तर नक्कीच करू शकतो आणि ते स्मितहास्य करून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण तर नक्कीच करू शकतो. त्यामुळे सतत हसत राहा, इतरांना हसवा. अशाच प्रकारे सर्वजण सुखी, आनंदी आणि यशस्वी होतील, यात शंकाच नाही. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ आपणास सर्वात आधी पोहोचण्यास मदत होईल. आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.